रत्नागिरी जिल्ह्यातील खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या फाईक मुस्ताक कळंबेकर वय 46 राहणार शिवाजीनगर रत्नागिरी हा तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला। 4 महिन्यांपूर्वी त्याचा कालावधी संपूनही पुन्हा जेलमध्ये हजर झाला नव्हता। कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये ओळख झालेल्या निंगोडा बिराजदार याने फाईकची राहण्याची सोय मंगळवेढ्यातील शेतात केली। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले असून त्याच्याकडे एक पिस्टल व 5 जिवंत कारतूस सापडले आहे। खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेला फाईक कळंबेकर याच्या ओळखीच्या निंगोडा हनुमंत बिराजदार याने फाईकला त्याच्या शेतात पत्रा शेड करून राहण्याची सोय केली होती। त्याची खबर ग्रामीण पोलिसांना लागली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याला पकडण्यासाठी पहाटेच्या सुमारास सापळा लावला। तो सतत पिस्टल लोड करून वावरत असल्याने पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी कोणतीही घाई केली नाही। त्याला बेसावध असताना पकडले। त्यावेळी त्याच्याकडे पिस्टल व 5 जिवंत कारतूस सापडले। त्या संदर्भात विचारणा केल्याने त्याने पिस्टल निंगोडा बिराजदार याच्याकडून घेतल्याचे सांगितले। पोलिसांनी निंगोडाला ताब्यात घेऊन चौकशी केली। त्यावेळी भाऊ राजकुमार बिराजदार याच्या घरात 3 पिस्टल व 18 जिवंत कारतूस असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी या कारवाईत एकूण 4 पिस्टल व 21 जिवंत कारतूस सापडले। काही इसम जे आहे त्यांच्याकडे वेपन्स, इलिगल वेपन्स आणि काही कारतूस आहेत, राऊंड्स आहेत। तर या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या LCBच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी। LCBची टीम PI निंबाळकर आणि त्यांचे सहकारी वायकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना 3 आरोपी तिथे मिळाले, ज्यांच्याकडे एकूण 4 वेपन आणि 24 राऊंड्स म्हणजे कारतूस होते। आणि ते जे 3 आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता। त्या जन्मठेपेच्या शिक्षेमधून त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं, परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपवून तो या इतर 2 आरोपींसोबत मंगळवेढा हद्दीमध्ये राहत होता। त्यामुळे ती एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे। यातील जे हे आरोपी सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे, भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी आहे। अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेलं आहे। त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे। आरोपींची नावं जी आहे ती आम्ही आपल्याला शेअर करतो। तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुस्ताक कळंबेकर, दुसरा आरोपी जो आहे तो निगोंडा हनुमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार, असे 3 आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेले आहेत। सर, वेपन्स पाळण्याचा उद्देश काय होता? विक्रीसाठी आणलेले होते की काही क्राईम करण्याचा उद्देश? नाही, त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता, क्राईमसाठीच त्यांनी हे वेपन्स सोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे। तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे। यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एका खुनाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत। त्यामुळे त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे।